मित्रांनो, 10 किलोमीटर रनिंग नंतर 100 किलोमीटर भर उन्हात सायकलिंग कशी केली ते बघायचं असेल ना, तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि आताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवाराबद्दल शेअर करा. मित्रांनो, तुमच्या एका शेअरने आपला व्हिडिओ अशा लोकांपर्यंत पोहोचू शकतो ज्यांना फिटनेसची खूप गरज आहे. त्यामुळे अशा लोकांपर्यंत आपल्या व्हिडिओला पोचवा जे लोक सायकलिंग आणि रनिंग करत नाहीत, जेणेकरून त्यांना देखील आपल्या व्हिडिओला बघून थोडीशी प्रेरणा मिळेल आणि ते देखील सायकलिंग आणि रनिंग करायला लागतील. नमस्कार मंडळी, मी महेश दाभोळकर तुमच्या सर्वांचं MDV 365 डेज चॅलेंजच्या 100व्या दिवसात स्वागत करते. मित्रांनो, आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आजचा दिवस म्हणजे माझ्या ॲक्टिव्हिटीचा 100वा दिवस आणि आजच्या दिवसाला मी माझ्या आयुष्यातला वन ऑफ द बेस्ट डे समजतो. कारण 100 दिवस एकच गोष्ट कन्सिस्टंटली मी कधी केली नव्हती. सो ती फर्स्ट टाईम करतो आहे आणि मी खूप 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 स्वतःला प्राऊड फील करते. आणि तुम्ही सगळे माझ्याबरोबर आहात, त्यामुळे मी जबरदस्त कॉन्फिडेंट आहे आणि वर्षभर करणारच मी हे चॅलेंज पूर्ण. एकही दिवस गॅप न देता काही झालं तरी माझ्याबरोबर असेच राहा शेवटपर्यंत, कारण मला तुमच्या जोडीची खूप गरज आहे. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना आपल्या ॲक्टिव्हिटीबद्दल कळेल आणि जास्तीत जास्त लोक आपल्या ॲक्टिव्हिटीचा फायदा घेतील. तुम्ही शेअर नाही केलं तर कोणाला कळणारच नाही आणि मग कोणापर्यंत आपण पोचणारच नाही. सो मला जर तुम्हाला जास्त लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. आजचं टार्गेट 10 किलोमीटर आहे आणि 100 किलोमीटर सायकलिंग. मित्रांनो, 1 जानेवारी 2026ला ॲक्टिव्हिटी केली रनिंगची. सो गुड मॉर्निंग गाईज. डे 1 फॉर 30 डेज रनिंग चॅलेंज, जे मी माझ्या स्वतःलाच दिलं आहे. थोडा स्वतःमधला आळशीपणा घालवण्यासाठी मी ठरवलं की रोज सकाळी 3 किलोमीटर तरी धावायचं. सो मिनिमम रनिंग डिस्टेंस विल बी 3 किलोमीटर्स. ज़्यादा हो गया तो अच्छा ही है, बट आय विल रन डेली. मग नंतर विचार केला की चल अजून एखादा महिना करूया. आणि जेव्हा मी फेब्रुवारीच्या 28-27 तारखेला ॲक्टिव्हिटी कंप्लीट केली ना, तेव्हा माझ्या मनात विचार आला की महेश, जर तुझ्यासारखा लेझी माणूस एवढे दिवस कन्सिस्टंटली एक ॲक्टिव्हिटी करू शकतो, तर बाकीचे तर सगळे एकदम स्मार्ट आहेत भाई, ते तर करूच शकतात ना. आणि मग जन्म झाला MDV 365 रनिंग अँड सायकलिंग चॅलेंजचा. ज्या चॅलेंजमुळे आज खूप लोकांना फायदा देखील झाला आहे. सो जॉईन करा फटाफट. 5 किलोमीटर होतील आता. युटर्न मारू, जास्त पुढे नाही जायचं कारण आपल्याला 10च करायचे. त्याच्यानंतर 100 किलोमीटर सायकलिंग आहे. 7 किलोमीटर झाले. मला एकदम मस्त कम्फर्टेबल वाटतं आहे आणि गार हवा चालू आहे अजून पण. आणि ओव्हरऑल खूप 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 मजा येते. खूप सारे मित्र पण भेटत आहेत धावताना मध्ये मध्ये, पण नेमकं कॅमेरा काढलेला नसताना भेटत आहेत. होतं असं बऱ्याचदा. मला फोटो काढायचे असतात, पण शक्यतो धावताना कोण थांबत नाही. प्रत्येकाचा काही नाही काहीतरी टाईम सेट केलेला असतो, त्यामुळे कोण थांबत नाही. सो गणपतीचं मंदिर आलं, इथे थोडा 1-2 सेकंद थांबतो आणि नमस्कार करतो. 8 किलोमीटर झाले मित्रांनो. सकाळी 5:30 वाजता रनिंग सुरू केलं. आता रनिंग संपायला म्हणजे 10 किलोमीटर पूर्ण व्हायला 500 मीटर बाकी आहेत. त्यानंतर 100 किलोमीटर सायकलिंग, बरोबर शेवटपर्यंत. सो मित्रांनो, 10 किलोमीटर पूर्ण झालेत आणि आपली 100 डेची फर्स्ट ॲक्टिव्हिटी पूर्ण झाली आहे. मित्रांनो, इट्स अ कम्प्लिटली ग्रेट फिलिंग आफ्टर कम्प्लिटिंग द फर्स्ट ॲक्टिव्हिटी. स्ट्रावा स्टॉप केला, आता घरी जाईपर्यंत धावतो आहे. मित्रांनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. परत परत सांगते, कारण 80-90% लोक लाईक पण नाही करत, सबस्क्राईब तर सोडूनच द्या आणि शेअर करायचं तर काय माहितीच नाही कोणाला. मी तुम्हाला करण्यासाठी प्रोत्साहन देतो आहे, ॲटलिस्ट शेअर तर करा. चला सायकलिंग करताना भेटूया. चला लेट स्टार्ट सायकलिंग. सो मित्रांनो, 8:30च्या आसपास पहिली ॲक्टिव्हिटी सुरू केली आहे आणि 1 किलोमीटर झालं आहे. आता लोकलमध्येच सायकल चालवणार आहे मी, काय बाहेर जात नाही. आता आपल्या इकडे मस्त 10-12 किलोमीटरचा एक लूप आहे, तो मारणार आहे. असे 5-7-8-10 लूप मारीन जोपर्यंत 100 होत नाही तोपर्यंत. मित्रांनो, आजची
ॲक्टिव्हिटी जी आहे ना ती माझ्यासाठी अपलिफ्टच आहे. कारण ह्याच्या अगोदर आपण 120 किलोमीटर सायकलिंग करून 4च किलोमीटर रन केलेलं. आज आपण 10 किलोमीटर ऑलरेडी रन केलं आहे आणि 100 किलोमीटर सायकलिंग करणार आहे. सो बघूया आपल्याला काय एक्सपिरियन्स येतो ते. माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहा. मंडळी 10 किलोमीटर कंप्लीट झाले मित्रांनो. बरोबर 1 तास 20 किलोमीटर कंप्लीट करून थांबलो आहे. हायड्रेशन घेतो आहे. आपल्याकडे हायड्रेशनसाठी आज युनिवेजचं हायड्रेशन आहे, जे मी पहिल्यांदाच ट्राय करतो आहे. एकदा धावताना ट्राय केलेलं मागच्या वेळेला. जबरदस्त आहे, मला खूप आवडलं. आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला ना सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम या सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्ण करतं युनिवेजचं हायड्रेशन. ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. 20 किलोमीटरचा नंतरचा प्रवास जो आहे ना तो खूप खडतर असणार आहे, कारण जो रूट मी सिलेक्ट केला आहे त्यावर खतरनाक ट्रॅफिक आहे. सो मित्रांनो 25 किलोमीटर झाले. सांगण्याचा उद्देश असा आहे की मी हा जो रोड सिलेक्ट केला आहे तो अतिशय ट्रॅफिकने भरलेला असल्यामुळे मला आता असं वाटतंय की जरा बाहेरच जायला पाहिजे, कारण खूपच जास्त ट्रॅफिक आहे इकडे. माइंड स्पेसच्या इकडे खूप जास्त गर्दी आहे, त्यामुळे सायकल चालवणं कठीण झालं आहे. सो लेट्स गो आउट. बघूया मित्रांनो. 32 किलोमीटर्स झाले. ह्या राऊंडला मी लास्टपर्यंत गेलोच नाही माइंड स्पेसपर्यंत, कारण खूप जास्त गर्दी आहे तिकडे. तो अर्ध्यावरच परत आलो. आता मी बाहेर जाईन. दुसरं म्हणजे मला असं वाटतंय की टायरमध्ये हवा जरा कमी झाली आहे. ते आता पुढे थांबून बघतो जरा काय आहे ते. पंक्चर नसायला पाहिजे, पंक्चर असलं तर वांदे होतील. 34 किलोमीटरला टायर पंक्चर झालं आहे. आता जरा जोरदार एकदम दाबून हवा भरली आहे टायरमध्ये आणि घरी जातो. 3-4 किलोमीटरला घर आहे. घरी जाऊन दुसरी सायकल घेणार आहे. बघूया घरी जाईपर्यंत राहतोय का टायर. रोड बाईकचा टायर पंक्चरच झालेला. घरी जाऊन दुसरी सायकल घेतली. आता MTBवर काय टेन्शन नाही. MTBचं ट्यूब वगैरे सगळं आहे आपल्याकडे. आता ऐरोलीच्या बाहेर चाललो आहे. बघूया जर ट्रॅफिक भेटली तर परत येईन, कारण उन्हामध्ये ट्रॅफिकमधून नाही चालवू शकत. 40 किलोमीटर झाले. हे बघा ट्रॅफिक. ह्याच्यातून काय सायकल चालवणार सांगा. आता उलटा आलोय अपोजिट साईडला. इट्स व्हेरी अवघड टू सायकलिंग ऑन हायवे वीक डेज इन द ट्रॅफिक आवर्स. आपण कितीही कॅम्पेनिंग केलं ना तरी पण मुंबईमध्ये ट्रॅफिक आवर्समध्ये सायकलिंग करणं खूप कठीण आहे. नो रिस्पेक्ट, नॉट ॲट ऑल. मित्रांनो 50 किलोमीटर होतील आता. 46 किलोमीटर झाले. 46 किलोमीटर्स डन. मुलुंडपर्यंत जाऊन आलो, पण तरी देखील तिकडे देखील डिसअपॉइंटमेंटच झाली. ॲक्च्युली माझा टाईम चुकला. मी पहिल्यांदा सकाळी सायकलिंग करायला पाहिजे होतं आणि 8-9 वाजेपर्यंत सायकलिंग संपवायला पाहिजे होतं आणि मग नंतर लोकलमध्ये रनिंग करायला पाहिजे होतं. पण मी पहिल्यांदा रनिंग केलं आणि मग सायकलिंगला बाहेर निघालो. त्यामुळे मला खूप ट्रॅफिक भेटलं. ट्रॅफिकमध्ये नाही चालू शकत. आता पुन्हा जातो आहे लोकलमध्ये, ऐरोलीमध्येच आतल्या रोडवर सायकलिंग करीत. माझा फेवरेट स्पॉट ऐरोली ब्रिज. मला इथे नेहमीच सायकल चालवायला मजा येते. जबरी. ते बघा सगळे कसे प्लास्टिकच्या पिशव्या टाकतात बघ. उनको बोलने का प्लास्टिक मत फेको. अभी नीचे इतना लोग सफाई करते हैं सैटरडे संडे. प्लास्टिक से कितना तकलीफ होता है. वैसे तो फूल भी नहीं डालना चाहिए, लेकिन ब्रिजवरून इतकी लोक प्लास्टिकच्या पिशव्या आणि फुलं टाकतात खाली. त्यांना सांगितलं तर आपल्यावरच ओरडतात. पण नाही टाकलं पाहिजे. ॲक्च्युली फुलं पण नाही टाकली पाहिजे आणि प्लास्टिकच्या पिशव्या तर जरा पण नाही टाकल्या पाहिजे. आलो परत लोकलमध्ये. हालत खराब झालेली ट्रॅफिकमधून. आता जरा बरं वाटतंय. मोकळा रोड असेल ना तर उन्हाचा काय फरक नाही पडत तेवढा. हायड्रेशन आपल्याकडे स्ट्रॉंग आहे त्यामुळे काय फरक नाही पडत. पण ट्रॅफिक नाही पाहिजे यार. लॉंग डिस्टन्सला काय वाटत नाही. जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा तो माइंडसेट वेगळा असते. आता आपल्याला कसं आहे फटाफट कंप्लीट करून कामाला पण बसायचं आहे. 60 किलोमीटर झाले मित्रांनो. 65 किलोमीटर्स डन. आणि आता थोडासा उन्हाचा त्रास व्हायला लागला. 70 किलोमीटर झाले मित्रांनो. हवा निघाली पूर्ण. ऊन, ट्रॅफिक अँड रॉंग टाईम. हवा निघाली. ट्रॅफिक जाम करायला आपल्या इकडचे सगळे ड्रायव्हर एक्सपर्ट आहेत. मागच्या सिंगल लाईनमध्ये विनाकारण
कशा पण गाड्या घातल्यात आणि जाम. मग उलटा आलो. खूपच जास्त ऊन आहे. जरा काकांकडे कलिंगड खातो. थोडा नमक मारू असतो. खूपच जास्त गरमी असल्यामुळे कलिंगड खातो. 74-75 किलोमीटर झाले आता. शेवटचे 25 किलोमीटर करायचेच आहेत. मगाशी ॲक्च्युली टायर पंक्चर झाला, मग सायकलच चेंज करून टाकली. बरं झालं मी ॲक्च्युली इथे लोकलमध्येच मारतो आहे, त्यामुळे मग हवा भरली. कारण माझ्याकडे ॲक्च्युली रोड बाईकची ट्यूब पण नव्हती आणि पॅचेस पण नव्हते, त्यामुळे मग बाईक चेंज करण्यावर वाचून माझ्याकडे पर्याय नव्हता. सो मग बाईकच चेंज केली. 85 किलोमीटर झाले मित्रांनो. आता थोड्या वेळाने थांबेन जरा वेळ, पाणी वगैरे पितो. मित्रांनो 90 किलोमीटर डन, कळवा नाका. मित्रांनो जर मला कोणी 7-8 महिन्यापूर्वी विचारलं असतं ना की मग 10 किलोमीटर धावून 100 किलोमीटर सायकलिंग करणार का, तर मी त्याला म्हटलं असतं की येडायच काय, पॉसिबलच नाही. पण मित्रांनो हे शक्य झालं फक्त आणि फक्त माझ्या कन्सिस्टन्सी प्रोग्रॅममुळे, म्हणजेच MDV 365 डेज चॅलेंजमुळे. मित्रांनो 100 दिवस कन्सिस्टंट रनिंग केल्यानेच हे शक्य झालं, नाही तर पॉसिबल नव्हतं. मित्रांनो तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. आज तुमच्या सगळ्यांच्या मोटिवेशनमुळे आज मी 100 दिवस रनिंग कंप्लीट करू शकलो. अजून दिल्ली खूप दूर आहे, खूप वेळ आहे अजून चॅलेंज संपायला. त्यामुळे जर तुम्हाला देखील माझ्याबरोबर या चॅलेंजमध्ये सहभागी व्हायचं असेल ना, तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. भरपूर फायदा झाला आहे मला, तुम्हाला पण होईलच. लवकरात लवकर जॉईन करा. चला भेटूया. आता 95 किलोमीटर झाले. 5 किलोमीटरनी आपली राईड संपेल आणि आपलं 100 दिवसाचं चॅलेंज पूर्ण होईल. 10 किलोमीटर्स रनिंग अँड 100 किलोमीटर्स सायकलिंग. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. सायकल चालवत राहा आणि इतरांना सायकलिंगची प्रेरणा देत राहा. मित्रांनो 100 किलोमीटर झाले. मित्रांनो राईड अजून स्टॉप केली नाही, फटाफट सबस्क्राईब करा. हे बघा 100 किलोमीटर कंप्लीट झालेत, राईड अजून थांबवली नाही. फटाफट सबस्क्राईब करा, मग मी राईड थांबवतो. केलं? 100 किलोमीटर झालेत, करा लवकर. ओके डन. थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग.